नमस्कार, अपूर्वाईमध्ये मी अपूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते। आणि आज आपण बघणार आहोत झटपट म्हणजे अगदी 5 मिनिटात मुगाचे डोसे कसे करायचे। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्री डिनरसाठी हा एक उत्तम पर्याय आहे। खूपच पौष्टिक त्याचबरोबर एकदम चविष्ट असे हे डोसे होतात। चला तर कृती बघूया। एकदम झटपट हे मुगाचे डोसे बनवण्यासाठी आपल्याला हे मूग जे आहेत हिरवे मूग ते आधीच दळून आणून ठेवायचे। म्हणजे 1 किंवा 2 किलो मूग आपण गिरणीतून दळून आणून त्याचे पीठ करून ठेवणार आहोत। त्यामुळे जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ते पीठ वापरून डोसे झटपट बनवू शकतो। तर मी इथे हे मूग जे आहेत ते दळून आणले आणि त्याचे पीठ माझ्याकडे ऑलरेडी आहे। ह्याचेच आपण आता डोसे बनवणार आहोत। आता एका मिक्सिंग बाउल मध्ये आपण 1 वाटी हे पीठ घेऊया मुगाचं तयार केलेलं। आता त्यामध्ये मी 1 चमचा आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट केली होती ती घालणार आहे। चवीपुरतं मीठ घालूया आपण। आता त्यामध्ये मी 1 मोठा चमचा दही घालतेय। दही ऑप्शनल आहे, दह्याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता। हे एका विस्कच्या मदतीने वगैरे किंवा चमच्याने आपण हे हलवून घेऊया आणि त्यात लागेल तसं पाणी घालून आपण ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं। आपण नेहमी डोशाचं बॅटर बनवतो तितकंच हे पातळ बनवायचे, जास्त जाडे नाही जास्त पातळ नाही। ह्यातल्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या आपण फोडून घेऊया आणि एक स्मूथ असं बॅटर बनवूया। जर तुम्ही वजन कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असाल तर हा डोसा एकदम पौष्टिक आहे। ह्यात फक्त मुगाचं पीठ असल्यामुळे प्रोटीननी भरलेला आहे। ह्यात कार्बोहायड्रेट्स खूप कमी आहेत। त्याचबरोबर हा इतका झटपट होतो, एकदा पीठ आणून ठेवलं की आपल्याला हवं तेव्हा नाश्त्यासाठी किंवा लंच डिनर कधीही आपण करून खाऊ शकतो। त्यामुळे करून बघायला हरकत नाही। तर आपलं पीठ तयार झालंय। मी एक नॉनस्टिक तवा गॅसवर गरम करायला ठेवला होता। चला तर डोसा बनवूया। तवा गरम झाला की आपण त्यावर अगदी किंचित 1-2 थेंब तेल घालून घेऊया। जर आपला तवा नॉनस्टिक नसेल तर तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल। आता त्यावर आपण आपलं डोसा बॅटर घालून घेऊ आणि छान पसरून घ्यायचंय पूर्ण तवाभर। आपल्याला जर आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालायची नसेल तरी चालेल। 2 ते 3 मिनिटं आपण ह्याला छान असंच ठेवायचं गॅसवर। गॅसचा फ्लेम मीडियम आहे। आता 2 मिनिटांनी आपण ह्यात साजूक तूप सोडून घेऊया कडेनी। आपल्याला हवं तर आपण तेलाचा वापरही करू शकतो। ह्याच्या कडा छान खरपूस सोनेरी रंगाच्या होतात। आपण हा डोसा काढून घेऊया आता। मागून छान तो सोनेरी झालेला आहे। कुरकुरीत डोसा तयार आहे। आपल्याला हव्या त्या चटणी बरोबर किंवा नुसतं हा डोसा खूप छान लागतो। मी थोड्याशा डाळीच्या आणि जवसाच्या चटणी बरोबर हा डोसा खाणार आहे। मस्त। तर मंडळी, आपले कुरकुरीत मुगाचे डोसे तयार आहेत। कशी वाटली रेसिपी नक्की कळवा। त्याचबरोबर आपलं नेहमीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।